नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी पण मजेत आहे. आज विहानचा वाढदिवस आहे, तर मला आज आईकडे जायचं आहे. तर मी आता पटापट कामं वगैरे आवरून घेतलेले आहे आणि आज शरण्याची सकाळची ट्युशन होती, तर शरण्या ट्युशनला गेलेली आहे आणि तिच्यासाठी मी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे आणि स्वयंपाक वगैरे बनवला आहे, कारण तिला स्कूलला पण जावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे ती संध्याकाळी येणार आणि आता मी पटकन सगळं पटकन आता मी तयारी वगैरे करून आईकडे जाणार आहे. आता माझी तयारी वगैरे झालेली आहे, तर मी आता आईकडे निघत आहे. मी तिथे गेल्यानंतर माझा भाऊ वगैरे सगळे आले होते. मग मी तिथे माझे भाचे वगैरे पण होते, तर मी त्यांच्याशी थोडीशी मज्जा वगैरे केली. नंतर मग आम्ही वाढदिवसाची पूर्ण तयारी घरीच केली होती. घरीच सगळे फुगे वगैरे फुगवले आणि त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे सर्व भावाने वगैरेच केलं. विहान वाढदिवसाला सगळेच कामात गुंतले होते. भाऊ वगैरे पण फोडणी वगैरे भाजी फोडणी द्यायला वगैरे मदत करत होता. आज विहानचा वाढदिवस आहे, तर विहानने डान्स वगैरे करून दाखवलेला आहे छान. तुझ्या बड्डेला काय गिफ्ट पाहिजे तुला? रिमोट कंट्रोलची कार पाहिजे याला. डेकोरेशन ते रांगोळी वगैरे काढणं चालू आहे आणि आता पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे वाढदिवसाची. आज कोणाचा बड्डे आहे? तुझा आहे का? कोणाचा बड्डे आहे? हे आई हे डब्बा विहान हॅपी बर्थडे. केक पण खाणं चालू आलं. मुलांच्या वाढदिवसाच्या तयाऱ्या झाल्या होत्या, बस आता वाढदिवस चालू करणारच आहे. तर इथे आई वगैरे आहे, ताई वगैरे आहे आणि सगळे मुलं वगैरे पण आलेले होते. त्यांना खूप घाई होत होती, नाचत आहे. बघू शकता तुम्ही इकडे माझे बाबा आहे, माझे बापूजी आणि भाऊजी वगैरे बसलेले आहेत. तर Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Nina.
वगैरे कटिंग झाल्यानंतर सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला. नाश्त्यामध्ये पावभाजी वगैरे बनवलेली होती. तर मुलं बघा कशी एन्जॉय करत आहे. विहानला पण खूप आनंद झाला. त्याला घड्याळ बिलकुल समजत नाही, पण त्याला वाढदिवसाला घड्याळच गिफ्ट पाहिजे होती, तर त्याच्या पप्पाने त्याच्यासाठी घड्याळ वगैरे पण आणलेली आहे. बघा कसा डान्स वगैरे करत आहे. त्यांनी त्याचा वाढदिवस खूप एन्जॉय केला आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला. वाढदिवस खूप चांगल्या प्रकारे झाला. विहानचा वाढदिवस खूप छान झाला. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.